जनतेचा राग जेव्हा अनावर होतो तेव्हा सत्ता पालट होण्यासाठी फार वेळ लागत नाही। नेपाळमधील सध्याची परिस्थिती हे याचं ताजं उदाहरण आहे। पण हे लक्षात घ्यायला हवं की कोणतंही आंदोलन अचानक उभं राहत नाही। लोकांना अन्यायाविरुद्ध जाग करणारा, कायद्याबद्दल त्यांना जागरूक करणारा असा एक नायक त्या आंदोलनाच्या मागं असतो। अशा आंदोलनाच्या प्रवासात अनेक नवनवीन घटना घडतात। काय घडलं, कसं घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला सुरुवात करून खरी परिस्थिती देशासमोर आणणारी ती व्यक्ती कोण आहे। आणि आता पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी नेमकं कोणाचं नाव चर्चेत आहे, कोण आहेत ते, चला या सगळ्याबद्दलच बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत। आता हे नेपाळमधील आंदोलन कसं सुरू झालं, त्यामागची कारणं काय आहेत, त्या आंदोलन का पेटलं याबद्दल आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ तयार केलाय। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तसेच आमच्या चॅनलवर जाऊनही आमच्या चॅनलला भेट देऊनही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। पण तरीही थोडक्यात काय घडले हे मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येईल। या आंदोलनाला सुरुवात कशी झाली तर नेपाळमध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली ती एका न्यायालयीन निर्णयानंतर। या निर्णयाच्या आधारावरच नेपाळ सरकारने यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अशा तब्बल 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। सरकारचं म्हणणं असं होतं की या कंपन्यांनी नेपाळच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नोंदणी करणं गरजेचं आहे। पण अनेक कंपन्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलीच नाही। त्यामुळे 4 सप्टेंबरला थेट या सोशल मीडियाच्या ॲप्सवर बंदीचा निर्णय घेण्यात आला। मग काय, ही बंदी नेपाळच्या जनरेशन झेडला अर्थात जनरेशन झीला मान्य नव्हती। ते थेट रस्त्यावर उतरले। आंदोलनाच्या वेळी एक शब्द जोरदार व्हायरलही झाला, ते म्हणजे नेपो किड्स। कारण फक्त सोशल मीडियाच्या ॲप्सवर बंदी घालण्यामुळे हे सगळं आंदोलन झालेलं नाहीये। तर यामागं खरी स्टोरी ही आहे, ती म्हणजे नेपो किड्स म्हणजे नेत्यांची मुलं मुली। सत्ताधारी घरचं आयुष्य ऐषारामी आणि बाकी देश दारिद्र्यात जगतोय, हा विरोधाभास जनतेच्या नजरेत ठळकपणे दिसून आला। टिकटॉक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाले। मंत्र्यांची मुलं महागड्या गाड्यांमध्ये फिरताना, ब्रँडेड कपडे घालताना, महागड्या रेस्टॉरंटमधून मौज मजा करून बाहेर पडताना असे अनेक व्हिडिओ तेथील टिकटॉकवर व्हायरल झाले, सोशल मीडियावर व्हायरल झाले। आणि सामान्य लोक विचार करू लागले की हा सगळा पैसा येतो कुठून। एकीकडे जनता दारिद्र्य जगत असताना नेत्यांची लोक मात्र ऐशो आरामात जगतात। यामुळे या सगळ्यासाठी चौकशी आयोग नेमावा आणि नेत्यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत शोधावा अशी मागणी करण्यात आली। सोशल मीडियावर हे देखील व्हायरल होऊ लागलं। #नेपोकिड्स अशा हॅशटॅग देखील मध्यंतरी आणि नुकत्याच्या काळात देखील व्हायरल झाला। पण मग सरकारला लोकांचा हा आवाज सहन झाला नाही आणि त्यामुळे सोशल मीडियावरील जी बंदी होती, जो नियम होता तो समोर आणून बंदी कायम ठेवण्यात आली असं सांगण्यात येते। आणि इथूनच आंदोलनाला आणखी जोर मिळाला। नेपो किड्स, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडियावरील बंदी या सगळ्यांचा संगम झाला आणि जनतेचा राग पेटून उठला। पण प्रश्न असा की या आंदोलनाला खऱ्या अर्थाने हाक देणारा तो व्यक्ती कोण होता, तर तो होता 36 वर्षीय तरुण सुदान गुरुंग। चला आता त्याच्याबद्दल बोलूयात। या जेनझी आंदोलनाचं नेतृत्व एका तरुणाने केलं, ज्याचं नाव होतं सुदान गुरुंग, वय सुमारे 36 वर्ष। खरं तर सुदान हा एक इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काम करत होता। 2015च्या भूकंपात मात्र त्याचा मुलगा मृत्युमुखी पडला आणि हाच अनुभव, हीच गोष्ट त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली। त्यानंतर सुदान यांनी हामी नेपाळी नावाची एक NGO स्थापन केली। त्या NGOच्या माध्यमातून ते काम करत होते आणि याच NGOच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर सरकारच्या या धोरणांचा, या बॅनचा तीव्र विरोध सुरू केला। बंदीच्या काळानंतर म्हणजे बॅन झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश आणि पुस्तक घेऊन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं। हा व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांना त्यांचं मत पटायला लागलं आणि त्यामुळेच देशभरातील अनेक शहरांमधून विद्यार्थी रस्त्यावर येऊ लागले। त्यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊ लागले। त्यामुळे या सगळ्या आवाहनामागं सुदान गुरुंगाचं नेतृत्व असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। आता गोंधळाचा हा जो विस्तार होता, आंदोलनाचा विस्तार होता, तो राजधानी काठमांडूपर्यंत पोहोचला आणि आंदोलन हिंसक वळणावर आलं। संतप्त जमावांनी सरकारच्या इमारतींना, राजकारण्यांच्या घरांना आणि पक्षांच्या कार्यालयांना लक्ष केलं। काही ठिकाणी आगी लावण्यात आला, अगदी संसदेलाही हल्ला चढवण्यात आला आणि संसदेचं गेटही जाळल्याचा प्रकार नोंदवला गेला। आणि या हिंसाचारातच एक दुर्दैवी घटना घडली। माजी पंतप्रधान झलानाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार यांना त्यांच्या घरात कोंडून ठेवून ते घर आग लावून दिल्याचं समजतंय आणि यामध्येच त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला।
त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नेपाळच्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेलं आहे। या घटनांमुळे राजकीय घडामोडींनाही वेग घडतोय। पंतप्रधान केपी ओली यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रपतींनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। अनेक नेते, मंत्री, आमदार यांनी देखील राजीनामा दिलाय। काही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि अनेक जण देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत असंही सांगितलं जाते। आता सत्ता पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली देखील लवकरच सुरू होतील आणि त्या संदर्भातच नवीन पंतप्रधान म्हणून बालेन शाह या नावावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। आता हे बालेन शाह कोण आहेत? सरळ शब्दात सांगायचं झालं तर बालेन शाह हे एक रॅपर आहेत ज्यांची आजच्या तरुण पिढीवर चांगलीच पकड आहे। व्यवसायाने ते स्ट्रक्चरल इंजिनियर असून सध्या नेपाळची राजधानी काठमांडूचे ते महापौर आहेत। ते पहिले असे अपक्ष उमेदवार ठरलेत ज्यांनी काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली। 2010 पासूनच ते नेपाळी हिपहॉपशी संबंधित होते। 2022च्या निवडणुकीत त्यांनी नेपाळी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्याशिवाय नेपाळमध्ये पेटलेल्या जेनजीच्या आंदोलनात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा होती ते नाव म्हणजेच बालेन शाहचं। बालेन शाह जेव्हा एखादी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करतात किंवा एखादा मुद्दा मांडतात तर त्यांची पोस्ट लगेचच व्हायरल होते आणि त्यावर चर्चेचं वादळ उठतं। तरुण त्यांच्या राहणीमानानं, स्टाईलनं, जीवनशैलीनं अर्थात सध्याची जेनजी पिढी त्यांच्या या सगळ्या गोष्टीनं प्रभावित आहे आणि म्हणूनच जेनजीची मागणी अर्थात आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की बालेन शाह यांनी राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान पदाची सूत्र हाती घ्यावीत। खरं तर बालेन शाहचं नाव 2023 मध्ये टाइम मॅगझिन मध्ये झळकून आलं। टाइमने त्यांना टाइम 100 नेक्स्ट या यादीत स्थान दिलं होतं। या यादीत काय असतं तर या यादीत भविष्यात मोठा प्रभाव निर्माण करू शकणारे नेते, कलाकार, शास्त्रज्ञ यांचा समावेश असतो आणि आता ते खरं ठरतंय। म्हणजेच उद्याचे बदल घडवणारे चेहरे या दाखवले जातात आणि नेपाळमध्ये बालेन शाह यांच्यामुळे बदल घडला जाऊ शकतो। एवढंच नाही तर न्यूयॉर्क टाइम्स सारख्या जगप्रसिद्ध वृत्तपत्रांनीही बालेन शाह यांच्या कामगिरीला त्यांच्या पानावर महत्त्व दिलं होतं। त्यामुळे आता पुढील पंतप्रधान बालेन शाह होतील अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती। मात्र दुसरीकडेच रबी लामिछाने यांचंही नाव पंतप्रधान पदासाठी सध्या चर्चिलं जात आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कसं वळण घेते, कोणतं सरकार नेपाळमध्ये येतंय, कोणते पंतप्रधान नवीन नेपाळमध्ये पाहायला मिळतील हे सगळं येणारी वेळच सांगेल। मात्र या सगळ्या गोंधळाबद्दल म्हणजे आंदोलनाबद्दल, नेपाळची सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।